मॉर्निंग, शुभप्रभात मंडळी. कसे आहात? तर बघू शकता आम्ही सकाळ सकाळ आवरलेलो. आरवी पण आमची आवरलेली आहे. काय करते आरवी तू? कागद काढते. कागद नाही काढायला बाळा, खराब होतं ना ते. कागद नाही काढायचं. भैया कुठे गेला आपला? कुठे गेलाय? तर बघा आमचा भैयाने काय केले दाखवतो. पण तुमचा नाश्ता झाला का? कारण आमचा नाश्ता वगैरे आता झालेला आहे जस्टच. तर आरवी बघू शकता मंडळी काय करायला बाळा. स्टिकर काढ नको काढायचं नाही स्टिकर. भैयाची गाड्या खराब होती. काय लावते? हाताला लावते पण त्याचं स्टिकर काढल्यावर गाडी खराब होईल ना. मंडळी गुड इव्हिनिंग, कसे आहात? तर बघा मंडळी सगळेजण आवरलेले आहेत. तर आता आम्ही चाललेलो आहे राधाकृष्ण इस्कॉन टेम्पल येथे, रावेत येथे. तर आरवी भैया बघा आमचे तयार झालेले आहेत. मंडळी बघा अंधार पडतच आलेला आहे. तर आम्ही आता निघलेलो आहे, आता खाली आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता मी शूटिंग याच्यासाठी केलेलं आहे कारण चंद्र जे आहे ते एकदम क्लिअर दिसत होता आणि चंद्रकोर जो आकार आहे आपण म्हणतो ते एक्झॅक्टली तसाच दिसतोय. आता तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही कारण मी झूम करून ट्राय केलेला आहे. बसण्यासाठी दोघे बघा पळायला लागलेले आहेत. मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे, पार्किंगला गाडी लावलेली आहे. तर भैया आत बघा पळायला. भैया भी कसं चाललं त्यांच्यासोबत गेलाय भैया. हाय कर त्यांना, हाय. नाही ना, वाव कसं दिसतोय. मंडळी समोरून बघू शकता फ्रंट लुक किती मस्त टेम्पलचा लुक दिसत आहे. तर वातावरण तुम्ही बघू शकता एकदम गजबज आहे इथं आणि खूप गर्दी होती. पहिल्यांदा पाय वगैरे स्वच्छ धुवावे लागतात. सरळ तोंड हातपाय आम्ही धुतलेले आहेत. आणि आता बाहेर बघू शकता ह्या बाजूला तिथं जे आहे ते जेवणाची सोय केलेली आहे, म्हणजे जो प्रसाद आहे तो दिला जातो. तर आता ॲक्च्युली इतकं भारी दिसत होतं ना, तर आम्ही भरपूर साऱ्या व्हिडिओ आणि फोटोज काढलेले आहेत. तुम्हाला मी परत दाखवतोय. बघा किती छान दिसतंय. समोरच श्रीकृष्ण आहेत. तर श्रीकृष्णाचं आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर पण दाखवतो, बघू शकता मंडळी. आम्ही दर्शनासाठी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन आता घेतलेलं आहे. तर तुम्ही पण बघू शकता मंडळी किती छान पद्धतीने दिसतंय. मी फोटोही काढलेले आहेत. आरवी भैयाचे पण फोटो आम्ही काढलेले आहेत. तर आम्ही सर्वांनी पण व्हिडिओ वगैरे केलेले आहेत. तर तुम्हाला मी पूर्ण राऊंड करून दाखवतो की कसं आहे टेम्पलच्या परिसरामध्ये, कसं एन्व्हायरमेंट आहे. तर मंडळी बघा आता इथून वरती जायचं आहे. वरती पायऱ्या आहेत. तर आम्ही वरती चढून गेलेलो आहे, मी, आरवी आणि भैया. आता आम्ही आतमध्ये जाणार आहे कारण मेन जे मंदिर आहे ते इथून वरती गेल्यानंतर आतमध्ये लागणार आहे. अरे तर बघू शकता मंडळी किती छान पद्धतीने डेकोरेशन आहे. इस्कॉन टेम्पलमध्ये इतकं शांतता असते ना, इतकं भारी. राधाकृष्ण किती छान आहे. आणि मंडळी तुम्हाला माहीतच असेल आत आल्यानंतर कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, तरी पण मी प्रत्येक ठिकाणी कॅमेरा शूट करत आहे. तर जेव्हा त्यांनी विचारतील तेव्हा मी सांगेन त्यांना की मी शूट करत आहे. आता आम्ही बाहेर आलेलो आहे दर्शन वगैरे करून. तर वरच्या मजल्यावरून बघू शकता मंडळी खाली किती गजबज आहे. तर आम्ही काही फोटोज वगैरे काढलेले आहेत. तर वरती पण खूप चांगलं डेकोरेटिव्ह होतं आणि खूप प्रसन्न मनाला वाटत होतं, इतकं भारी होतं. ये चला हे भैया चल. प्रदक्षिणा आम्ही घातलेल्या आहे. तर प्रदक्षिणा घालून आलेला आहे. तर खाली बघू शकता मंडळी प्रसाद दिला जातो. तिथं चप्पल ठेवायचं एका कोपऱ्यामध्ये जागा आहे आणि इथं बघू शकता इथून यायला वरती जागा आहे. आता आम्ही खाली चाललेलो आहे, तरी पण बघू शकता बंद झालेलं आहे मंदिर. तर सर्व लोक चाललेले आहेत कारण टायमिंग जे झालेलं आहे ते आत्ता 9 वाजलेले आहेत, म्हणजे 8:30 ते 9च्या दरम्यान बंद होतं. राम राम.
अरे हो हो ते आपण दिसलो काय? आपण कसं दिसतोय? काळ्या वाजवायच्या राम राम म्हणायचं राम राम. मंडळी हे जे टायमिंग आहे ते प्रसादाचं टायमिंग आहे, तर त्याच्यामुळं आम्ही आता प्रसाद घ्यायला आलेलो आहे. तर आरवी बायाला पण चारत आहेत. तर आता प्रसाद घेऊन आम्ही चप्पल वगैरे कलेक्ट केलेले आहे. तर बघू शकता बाहेर वातावरण आता आपल्याला पुस्तकं वगैरे देवाची घ्यायची असतील तर इथं खूप चांगले चांगले पुस्तकं आहे. मी कलेक्शन चेक केलेलं आहे. आणि आपल्याला जर गळ्यात घालायला माळ किंवा तुळशी माळ किंवा जे काय तुम्हाला घ्यायचं असेल तर इथं खूप चांगलं कलेक्शन आहे. तर तुम्ही बाहेर घेऊ शकता. तर इथं बाहेर बघू शकता आता काहीतरी कार्यक्रम आहे, 3 दिवसीय महोत्सव आहे. तर तोही आम्ही फोटो काढलेला आहे त्याचा. तर आय थिंक थोड्या दिवसामध्येच तो आहे. फोटो आहे तिथे जा. तर आता आमचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. तर आम्ही पार्किंगमध्ये आलेलो आहे. तर आता मंडळी आम्ही निघणार आहोत, कारण वेळ पण खूप झालेला आहे. जायला पण 20-25 मिनिटं लागतील. तर मंडळी बघा, मी शूटिंग याच्यासाठी केलेलं आहे कारण चंद्र किती खाली दिसतोय बघा. नॉर्मली असं दिसत नाहीये, त्याच्यासाठी मी शूटिंग प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. तर रस्त्यावरून चालवलं आहे तरी पण चंद्र किती वरती दिसतोय.